Your insights, please. नमस्कार, माझं नाव संजीव पांडुरंग पाटील, फाउंडर माझ्या कोल्हापूरसाठी अस्सल मिसळ आणि कटवडा. मन भरेल पण पोट भरणार नाही. खरं तर सर्वप्रथम मी महाराष्ट्र टाइम्सचे धन्यवाद मानतो की मला या व्यासपीठावर त्यांनी संधी दिली आणि माझी निवड केली. आणि माझे हे सर्व मित्र आजूबाजूला जे बसले आहेत, मला स्टेजचा एक्सपिरियन्स सॉरी कमी आहे, तर त्या सर्वांचं अभिनंदन करतो की तुमची सुद्धा या पुरस्कारासाठी निवड झाली. खरं तर माझं आयुष्य, माझी नोकरी मुंबई पोलीस दलात मी काम केलं आहे. डी शिवानंदन, KL प्रसाद सर, सदानंद दाते, हेमंत करकरे वगैरे अशा IPS लोकांच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मी काम केलं आहे. 20 वर्षानंतर मी VRS घेऊन त्यावेळी पोलीस खात्यात काम करत असताना बघितलं की कोल्हापूरची अस्सल मिसळ आणि कटवडा, बटाटा वडा हे कुठेतरी मिस आउट झालं आहे. म्हणजे ओरिजिनल टेस्ट कुठे मिळत नाहीये. मग जसा VRS घेतला त्याच्यानंतर मी सर्वे केला. सर्वे आणि वेगवेगळ्या उद्योजकांना, वेगवेगळ्या जे 50 वर्षापासून मुंबईत मिसळ देत आहेत, कटवडा देत आहेत, त्यांचा सर्वे केला. नंतर कळालं की कोल्हापूरची ऑथेंटिक मिसळ मिस आउट आहे. एक तर हायजीन 100%, ओपन किचन, पुन्हा ॲम्बियन्स चांगलं आणि सेंट्रल AC, असं सगळं मी विचार करून माझ्या कोल्हापूरसाठी पहिलंच आउटलेट आम्ही लोअर परलला चालू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तर सर्वांना मी रिक्वेस्ट करेन तुम्ही स्वतः येऊन टेस्ट करा. आणि नवीन उद्योजकांना मी, नवोदितांना मी असा संदेश देईन की तुम्हाला एक एंटरप्रेन्युअर आणि यशस्वी उद्योजक जर बनायचं असेल तर तुमच्या कल्पनांना तुम्ही वाव द्या, तुम्ही मेहनत करा, सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. आणि चुका होतील, लॉस होईल, वर खाली होईल, थोडं पुन्हा उभे राहा आणि नक्कीच तुम्हाला त्यातनं यश मिळेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. Thank you so much. I just want to ask one concluding question to all the panel members जो यहाँ पर मौजूद है कि